बांधकाम कामगार मजुरांना संसार उपयोगी भांडे संच वाटप. श्री जगदंबा असंघटित बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य माननीय लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे साहेब व अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनानं श्री जगदंबा असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक गणेश छल्लारे यांच्या विशेष सहकार्यानं शेकडो बांधकाम मजुरांना गृहउपयोगी भांड्यांचा संच वाटप करण्यात आला. यावेळी सिद्धार्थ मुरकुटे दी मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक यांनी गृहोपयोगी भांड्यांची पाहणी केली. यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील विविध गावातील अनेक बांधकाम कामगार मजूर उपस्थित होते. संचामध्ये सर्व संसार उपयोगी भांडे ही खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत, परंतु संसार उपयोगी संचासाठी खूप विलंब होत आहे. तरीही तो संच मजुरांना लवकरात लवकर देण्यात यावा. तसेच सर्व श्रीरामपूर तालुक्यातील कामगारांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. ही योजना गणेश भाऊ छल्लारे यांनी श्रीरामपूर तालुक्यात प्रभावीपणे राबवत आहे. गणेश छल्लारे यांच्यासारखा कार्यकर्ता प्रत्येक गावात असला पाहिजे. यांनी अनेक योजना प्रभावीपणे अभ्यास करून पूर्ण राबवल्या आहेत. यात सर्व श्रेय हे गणेश छल्लारे यांना जातं. यावेळी गणेश छल्लारे यांनी सांगितलं की श्रीरामपूर तालुक्यातील जास्तीत जास्त बांधकाम कामगार मजुरांनी या योजनेचा लाभ घ्यावा. यावेळी अजय कदम, जब्बारभाई शेख, अनवर पठाण, सागर अमोलिक, ऋषिकेश झिने, प्रफुल्ल दांगट, अशोक सहकारी साखर कारखाना संचालक दत्ता जानराव, काळू गायकवाड, संतोष भोगे, पापा शेख, सविता गायकवाड, भाऊसाहेब हुरुळे, संदीप कांबळे, गणेश आसने आदी मान्यवर आणि बांधकाम कामगार मजूर उपस्थित होते. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे प्रतिनिधी केशव आसनेंसह मुनीर सय्यद. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने त्या बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनेचा खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्र शासनाचा आभार व्यक्त करतो. कारण श्रीरामपूर तालुक्यामध्ये आम्ही अनेक वेळा कामगार मंत्री खाडेसाहेब असतील यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून आमच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये मधील कामगार 80 ते 90 किलोमीटर लांब जात होते. काय अपघात होत होते. परंतु आम्ही अनेक वेळा पाठपुरावा करून त्या खऱ्या अर्थाने त्या मागणीला खऱ्या अर्थाने आज यश आलेलं आहे. 15 ऑगस्ट रोजी होत असलेल्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने या ठिकाणी आपल्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये बांधकाम कामगाराचं या ठिकाणी कार्यालय सुरू करण्यात आलं. याच्या खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्या कामगारांना आनंद होत आहे. खऱ्या अर्थाने मी लोकनेते भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना श्रीरामपूर तालुक्यातील गोरगरीब कामगार असतील, कष्टकरी कामगार असतील, मजूर असतील यांच्यासाठी कायम मी झटत असतो आणि यांना अनेक महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचवता येईल या दृष्टीने मी कायमस्वरूपी पाठपुरावा करून आज गेल्या अनेक दिवसापासून आपण श्रीरामपूर तालुक्यामध्ये 1000 ते 1200 लोकांना संसार उपयोगी 10,000 रुपयाची किट या ठिकाणी वितरित केलेली आहे. त्याचप्रमाणे 8 ते 10,000 लोकांना मजुरांना आपण बांधकाम कामगार साहित्याचे पेटी देखील त्या ठिकाणी वाटप केलेले आहे. अनेक लोकांना गरजवंत जे कामगार आहेत त्यांचे पाल्य शिक्षण घेत आहेत. त्या पाल्यांसाठी देखील जवळ करोडोच्या घरात आपण त्या ठिकाणी त्यांना देखील शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळून दिलेली आहे. त्यामुळे या गोरगरीब जनतेचा माझ्या पाठीमागं खऱ्या अर्थाने आशीर्वाद असल्यामुळे आणि शासनाचे बांधकाम कामगार कार्यालयाचे जे आयुक्त साहेब असतील, कवले साहेब असतील यांचं, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कर्मचारी यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला कायमच पूर्ण मदत केलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण हे चांगलं काम गेल्या अनेक दिवसापासून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने मोफतमध्ये या ठिकाणी सर्व सुविधा कामगारांना मिळवून देण्याचं काम या ठिकाणी भक्कमपणे करीत आहोत. इथून पुढे देखील आपण असेच काम लोकनेते भानुदासजी मुरकुटे साहेब असतील, युवक नेते सिद्धार्थजी मुरकुटे साहेब असतील, त्याचप्रमाणे श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी नगरसेवक मंजुश्रीताई मुरकुटे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतच आहोत. या पुढील देखील कामगारांना ज्या अडचणी येतील त्या अडचणीमध्ये आपण त्या कामगाराच्या खंबीरपणे मागे उभा राहून त्यांचं ज्या अडीअडचणी त्या सोडवण्याचं काम पुढील काळात करणार आहोत. धन्यवाद.